ॲपे पॅजिओ गाडी आहे ही. हिचा प्रॉब्लेम असा होता की ही गाडी सस्पेन्शन करत नव्हती मागच्या साईडला. आम्ही याचे रबर चेक केले. याला सस्पेन्शनसाठी बंपर रबर असतात आणि शॉकअप असतात. हे त्याचे रबर आहेत, बंपर रबर. हे बंपर रबरची हाईट खूप कमी झाली होती, म्हणजे खूप दबले होते ते खाली. त्यामुळे आम्ही याला रिप्लेस करत आहे. आता हे जुनं बंपर रबर आहे, हे नवीन आहे. आता याची हाईट पहा तुम्ही किती कमी झालेली. आता याची हाईट कमी जर झाली तर काय, मागच्या साईडला गाडी सस्पेन्शन देत नाही आणि आदळते जास्त खराब रस्त्यानं. आणि सस्पेन्शन जर गाडीला नसलं मागच्या साईडला, तर आता याचे प्रॉब्लेम जे आहे तुमच्या चेचेसवर, त्याच्यानंतर ट्रँगलवर, तुमच्या बॉडीवर पण इफेक्ट होते. सस्पेन्शन जर गाडीला नसलं तर बॉडीचे नट ढिल्ले होणे, त्यानंतर क्रॅक होणे. त्यामुळे सस्पेन्शनसाठी रबर असतात. हे रबर जर याची हाईट कमी झाली तर हे तसं पाहिलं तर 1 वर्षाला 1.5 वर्षाला हे बदलायला पाहिजे. पण सहसा आपण याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ट्रँगल तुटणे, चेचेस क्रॅक होणे असे प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि या रबरची हाईट कमी झाली की गाडी मागच्या साईडला दबून चालते. त्यामुळे हे रबर वेळेवरच बदला, जेणेकरून आपल्या गाडीची जी कंडिशन आहे ही चांगली राहील सस्पेन्शनमध्ये. कारण की सस्पेन्शनसाठी हे रबर जे आहेत हे खूप आवश्यक आहेत. आता या गाडीची तुम्ही हाईट बघा. आता पहिले याच्यामध्ये मडगर आणि टायर याच्यामध्ये किती गॅप कमी होता आणि याच्यामध्ये आता 4 बोटं झाले या दोनच्यामध्ये.